तर ही बघा आपल्याला महालक्ष्मीची मूर्ती आहे. हे तर सगळं विड्यासाठी लागणारं सामान घेतलेलं आहे. तर हिथं आहे खाऊची पानं, फुलं आणि मी जास्वंदीच्या फुलाची वेणी बनवून घेतली आहे बघा. इथं 5 पालवे आणले ते आणि अगरबत्ती, हळदी कुंकू, तांदूळ आणि हिथं पीस हांतरून घेतला आहे बघा. आता ह्याच्यावर आपल्याला कलश ही नारळ ही ठेवून पूजा मांडून घेते. चला तर मी पहिली आता काय करते, पूजा मांडून घेते. बघा मी पीस हांतरून घेतला आहे बघा. इथं थोडंसं तांदूळ ठेवलं ते. आता ह्या तांदळावर पहिला तर आपण दिवा लावून घेऊया आणि दिव्याची पूजा करून घेऊया. तर एक छोटंसं आपण ह्याला फुल वाहून घेऊया. ही झाली बघा आपली दिव्याची पूजा. आता आपण मूर्ती स्थापना करून घेऊया. आता हे बघा मूर्ती इकडं मांडून झाली आपली. मी कलश खाली थोडीशी रांगोळी पण जी तांदळाची रास पण घालून झाली आहे. तर पहिलं तर आपण त्याच्यात 1 रुपया, 1 फूल टाकलं, 1 रुपया हा आणि सुपारी आणि अजून थोडंसं पाणी घालून घेते ह्याच्यात. आता थोडंसं टाकलं होतं मी पाणी टाकले. त्याच्यात टाकूया थोडंसं हळदी कुंकू आणि जेवढे आपले आपण आणलेत नाहीत पानं ही खाऊची ही त्याच्यात आपण घालून घेऊया. आता तर ही बघा आपण सगळ्या पालव्या जेवढे आणलेले आहेत ना तेवढे आपण मी घालून घेतले ते. आणि आपण कलशवर ठेवूया आपण नारळ. तर ही बघा झाली माझी नारळ कलशची ही मांडून. तर थोडीशी आपण पूजा करून घेऊया त्याची. आता तर इथं मी एक जास्वंदीच्या फुलाची वेणी करून घेतली होती बघा, ती पण घालून घेतली. आता घेऊया याला हळदी कुंकू लावून आपण. हळदी कुंकू लावून घेतलं. इथं आपण देवीला पण लावून घेऊया. आणि आता इथं पानं ठेवले ती बघा. पानावर थोडं आपण तांदूळ ठेवून घेऊया. ह्याच्यावर पण ठेवलं तांदूळ आणि ह्याच्यावर ठेवूया सुपारी. गणपतीची पूजा करायची आपल्याला. आणि ह्याच्यावर ठेवून घेऊया आपण विड्याचं सामान, खरी, खोबरं, सुपारी आणि हे बदाम. तर आपण ह्याची पण पूजा करून घेऊया. आता गणपती बाप्पाची पूजा करून घेते मी पहिले. त्याच्या पण हळदी कुंकू वाहते बघा. तर चला आता ह्याची पण झाली आपण पूजा करून. तर ही बघा झाली माझी छोटीशी पूजा मांडून. आता फळं काय माझ्याकडे दुसरी नाही ती बरं का. 2 केळी आहेत त्या ती ठेवून घेणार आहे बघा मी इथं. आणि थोडीशी रांगोळी काढून घेऊया. पहिलं तर दिवा लावून घेते. आधी दिवा लावलाय, अगरबत्ती लावून घेते मी आधी. झाली बघा माझी रांगोळी पण काढून, पूजा पण मांडून. आता एक राहिले काय, फक्त रांगोळीवर थोडं हळदी कुंकू टाकायचं राहिले. तर बघा माझी कशी पूजा वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काय चुकलं असेल ती पण सांगा. तर तुम्हाला अजून एकदा मार्गशीर महिन्यातला 2रा गुरुवार आहे आणि आज आहे दत्त जयंती. दत्त जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. फराळाचं केलं होतं, म्हणलं आता नैवेद्य दाखवून घ्यावं. तर बघा हे फराळाचं केलेलं नैवेद्य दाखवून घेतला. तर साधी सोपी माझी पूजा कशी वाटती आणि मेन म्हणजे ह्याचं काही चुकलं असलं ती पण सांगा. आणि आपल्या सहदेव घोडके यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.